जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा हो, ओ भारत देश है मेरा। अरे आपण ज्या देशामध्ये जन्माला आलोय हा देश म्हणजे या विश्वातील सगळ्यात सुंदर देश आहे। भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। मी त्या दिवशी बोलता बोलता बोलून गेलो, आपण शाळेत गेल्यानंतर सर आपल्याला एबीसीडी नाही शिकवतो पहिल्या वर्गात, 1 2 3 4 नाही शिकवतो, क ख ग वगैरे नाही शिकवत। पहिला हात पुढे करतात आणि म्हणतात मान इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे। एवढी चांगली संस्कृती या जगाच्या पाठीवर फक्त जर कोणाची असेल तर ती माझ्या हिंदू धर्माची, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे। महाराज कधी बसणाऱ्या मंडळींनी तुम्ही असा विचार केला का तुमच्या देशाला भारत माता ही संज्ञा का आहे? भारत माता आपल्याला का म्हणतात? माता ही संज्ञा आपल्या देशाला का आहे याचा कधी विचार केला का? अरे हा देश एवढा चांगला आहे, जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच हो। ऐका ना, जे आमच्यावर प्रेम करतात आम्ही त्यांच्यावर तर प्रेम करतोच, पण जे पाकिस्तानी सैन्य आमच्या हिंदू सैन्यांवर गोळ्या घालतंय त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा या जगातला पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत आहे। महाराज जय हो। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। एक ताली वाजत नाहीये, ताली ये धरती जो ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम, ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला। जहाँ हर बालक इन मोहन है और राधा एक बाला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश है मेरा। म्हणून कधीतरी आपल्या धर्माविषयी एकत्रित या। हा देश घडवण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिले त्या सगळ्या महानुभव क्रांतिकारी लोकांची आपण कधीतरी आठवण केली पाहिजे। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ती सांस लड़े वो फिर अपनी प्राण गवाए। ज्या लोकांनी हा देश वाचवलाय
आता सगळं काही मुबलक झालंय हो, पण माणसं कुठं राहिलेले. म्हणून तर माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला म्हणावं लागलं ना, माणूस द्या मज माणूस द्या. सगळे फक्त माणसं नाही राहिले ना. म्हणून भागवत कथेकडे बघत असताना कधी मनोरंजनाच्या दृष्टीने पाहूच नका. घरी झोप येत नाही म्हणून कथाकारासमोर येऊन बसायची काही गरज नाही. मनोरंजनासाठी विज्ञान खूप प्रगतशील झालंय. इथं आल्यानंतर निश्चित आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी टर्न झाला पाहिजे जीवनामध्ये. यू टर्न म्हणतात ना त्याला. जगाच्या मालकाने अनेक खोड्या केलेल्या, भगवंतानं माती सुद्धा खाल्लेली आहे. बलराम दादा आईला सांगतो, हे आई, अगं कृष्णाने माती खाल्ली. बलराम दादा हो बलराम दादा, बलराम दादा खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो. कुबांड घेतो माझ्यावरी, आई ग नाही खादली मी मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला. जगाच्या मालकाने अनेक खोड्या केलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही खोड्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आता रांगायला लागले लेकरू, रांगता रांगता थोडं मोठंही झालं. आणि मोठं झाल्यानंतर गल्ली बोळीत फिरायला लागल्यानंतर सगळ्या पोरांकडे पाहिलं. पोरांच्या तब्येती अशा वाळून गेलेल्या होत्या. पोरांनी व्यासपीठावरून सांगायला स्वाभिमान वाटतोय की आपल्या देशाच्या राष्ट्रपती आता ज्या नवीन झालेल्या आहे त्यांनी सर्व त्यांची जी किचन आहे ते सगळं, द्रौपदी मुर्मू, त्यांनी त्यांचं सर्व किचन व्हेजिटेरियन केलंय. महाराज, हा महाराष्ट्रासाठी देशासाठी काय स्वाभिमानाची गोष्ट आहे. लोक म्हणतात महाराज ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय, खा ना तुम्ही, काय खायचं ते खा, फक्त मांस नका खाऊ. भविष्यात माणसं सुद्धा खातील लोक. आम्ही कॅनडाला गेलो होतो एकदा, आमचे सोपान महाराज, मी, लय हौस होती मला विदेशात जायची. म्हणलं ए चाल ना आपण जाऊन येऊ. मलेशिया, सिंगापूर वगैरे तिकडे गेलो. 2-3 देश होते. गेल्यानंतर आता मी आळंदीहून जात असताना थोडं सोबत ते बेळ वगैरे घेतली, काही भाकरवडी वगैरे घेतली. माझा मित्र मला म्हणे, तू कसा पागल मुलगा आहे रे म्हणे, तुला काही बुद्धी आहे का? 5 लाख रुपये खर्च करून आपण बाहेर देशात चाललोय आणि तू भेळ संघ घेतोय म्हणे, तुला खरंच अक्कल नाही. अरे म्हणलं कधी भूक लागली तर खायला बरं आहे. अरे म्हणे 7 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था आहे. तिथं गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिथं 99% लोक नॉनव्हेज खातात, व्हेजिटेरियन अजिबात नाही. पाणी कमी पितात, दारू जास्त पितात. आम्ही 8 दिवस नुसतं भेळच खाल्ली. आणि त्याच वेळेस सांगितलं, म्हणलं आता परत कोणत्याच देशात जायचं नाही. पशुची हत्या करून जे तुम्ही खाणार आहेत, खरं सांगा तो पशु तुम्हाला आशीर्वाद देईल? अजिबात नाही. म्हणून व्हेजिटेरियन खाल्लं पाहिजे माणसाने, शुद्ध. तुम्हाला कोणी सांगितलं की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ताकद येते? अजिबात नाही. तुम्ही तूप खा की, बदाम खा, काजू खा, दूध खा, पण तुम्ही खर्रा खाता, तुम्ही गुटखे खाता,